नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। पुढच्या अर्ध्या तासात पाहूयात महाराष्ट्राच्या गावखेड्यातल्या बातम्या वेगवान स्वरूपात। एसटी कामगारांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतल्या सिल्वर ओक या निवासस्थानावर हल्लाबोल केला। मोठ्या संख्येने एसटी कामगार पवारांच्या घरावर चाल करून गेले आणि त्यांनी पवारांच्या घरावर चप्पलफेक केली। पवारांविरोधात एसटी कामगारांनी जोरदार घोषणाबाजी केली। बुलेटिनमध्ये एक मोठी बातमी येते। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राज्यपालांच्या भेटीला गेले असल्याचं कळते। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। देवेंद्र फडणवीस हे राज्यपालांच्या भेटीला गेलेले आहेत। नेमकी ही भेट कशा संदर्भात आहे हे मात्र अजून कळू शकलेलं नाहीये। मात्र आज जो काही हाय व्होल्टेज ड्रामा आपण पाहिलेला आहे त्याच संदर्भात ही भेट असावी अशी शक्यता देखील वर्तवण्यात येते। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीला गेले असल्याची माहिती मिळते। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला गेलेले आहेत, नेमकी ही भेट कशासाठी आहे, काय अपडेट? आता जी माहिती त्यानुसार देवेंद्र फडणवीस हे राज्यपालांच्या भेटीसाठी गेलेले, मात्र राज्यपालांची भेट ही कशासाठी घेतली गेलेली आहे या संदर्भातली अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही। मात्र काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीसाठी गेल्याचं आपल्याला माहिती मिळालेली आहे। बरं, खरं तर तुषार, आपण पाहतोय आज जो काही हाय व्होल्टेज ड्रामा झालेला आहे, पवारांच्या घराबाहेर एसटी कर्मचारी धावून गेले, त्या संदर्भात देखील ही भेट असू शकते का? आपण जर पाहिलं असेल तर एकीकडे मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, कारण की शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर या ठिकाणी एसटीचे कर्मचारी जात असताना त्या ठिकाणी कोणतेही पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हते आणि त्या ठिकाणी चप्पल फेक असेल किंवा दगडफेक असेल ही शरद पवारांच्या घरावर करण्यात आली। स्वतः खासदार सुप्रिया सुळे येऊन यांनी मध्यस्थी केल्यानंतर एसटी कर्मचारी आपल्याला बाहेर जाताना पाहायला मिळाले। दुसरीकडे पोलीस अधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे, त्यामध्ये काय इंटेलिजन्स फेल्युअर आहे या संदर्भातली माहिती घेतली जाते। मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं राज्यपालांच्या भेटीसाठी कोणत्या कारणासाठी गेलेले आहेत हे अद्याप समजू शकलेलं नाही। मात्र काही वेळा देवेंद्र फडणवीस या संदर्भातलं भाष्य करू शकतात, मात्र तुर्तास तरी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट का घेतली या संदर्भात माहिती देण्यात आलेली नाहीये। बर तुषार, याबाबत अधिकही अपडेट तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राज्यपालांच्या भेटीला राजभवनावर गेलेले आहेत। या क्षणाची अतिशय मोठी बातमी। आणि आता पुन्हा एकदा गावाकडच्या बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। शरद पवार यांच्या बंगल्याबाहेर आज जो हल्ला झाला त्यानंतर एकच गोंधळ उडाला। मुंबईचे वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील सिल्वर ओकवर दाखल झाले। आंदोलनकर्त्यांना एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी यावेळी ताब्यात घेतलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या ठिकाणी झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बारामतीमधील गोविंदबाग इथे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घरावर जाण्याचं काही कारण नसून उपमुख्यमंत्री अजित पवार, अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांबाबत योग्य तो निर्णय घेतला आहे, अशी प्रतिक्रिया अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली। एसटी कर्मचाऱ्यांचा चिघळलेला प्रश्न राज्य सरकारनं व्यवस्थित हाताळलेला नाही, त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली। आतापर्यंतच्या इतिहासात एवढ्या मोठ्या नेत्याच्या घरावर अशी परिस्थिती निर्माण झाली नाही, ही गंभीर बाब आहे, असं देखील पंकजा मुंडे यांनी म्हटलं। लोणावळ्यातील एकविरा गडावर मुख्य मंदिर सभा मंडपाला चैत्र यात्रेनिमित्त आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। या फुलांच्या सजावटीनं देवीचं रूप खुललंय, तर मनमोहक फुलांच्या सुगंधानं मंदिर परिसर दरवळून निघालाय। आई एकविरा देवी आणि भैरवनाथ महाराजांच्या देवघरातील गावात भाऊ बहिणींचा अनोखा मिलाप झाल्यानंतर भैरवनाथ यांची पालिका देवघरात गावातील मुख्य मंदिरात विसावली आहे। चैत्र पौर्णिमेला ही पालखी एकविरा गडावर बहिणीच्या भेटीला जाईल। तोपर्यंत रोज या पालखीची आगरी कोळी बांधव पूजा अर्चा करून विधिवत मनोकामना करणार आहेत।
चैत्र यात्रेनिमित्त कारल्यामध्ये होणारी वाहनांची गर्दी पाहता लोणावळा ग्रामीण पोलिसांनी जुन्या पुणे महामार्गावरील अवजड वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. कुसगाव टोल ते वडगाव फाटा दरम्यान अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे, तर मुंबई पुणे एक्सप्रेस वरून ही वाहनं प्रवास करू शकतात. शिर्डी विमानतळाच्या विस्तारासाठी राज्य सरकारनं 150 कोटी रुपयांचा निधी जाहीर केल्यानं विकासाला आणखी चालना मिळणार आहे. राज्य सरकारनं निधी देण्याची घोषणा केल्यानं नाईट लँडिंग तसंच कार्गो सेवा सुरू होते आहे. त्यामुळे साई भक्त आणि शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर भागात जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली. यावेळी सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट झाली, तर लेंगरे गावातील यात्रेमध्ये पाणी शिरल्यानं छोट्या व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. अमरावतीतील शिवाजी कॉम्प्लेक्समध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली होती. आगीत एक खासगी रुग्णालय जळून खाक झाले. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, तर या ठिकाणचे फायर ऑडिट नसल्यास कारवाई करणार असल्याची प्रतिक्रिया अग्निशमन दलानं दिली. लातूर मनपाच्या वरवंटी येथील कचरा डेपोला भीषण आग लागली. ही आग गेल्या 10 तासांपासून धुमसते. आगीच्या धुराचे लोळ उठत असल्यानं वरवंटी भागात राहणाऱ्या नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होतोय. मनपा प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे आग आटोक्यात येत नाहीये. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडा घाटात अल्टो आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही गाड्या मुख्य रस्त्यावरून 70 ते 80 फूट दरीत कोसळल्या. मात्र दैव बलवत्तर म्हणून ट्रक खाली दबलेल्या अल्टो चालकाचे प्राण वाचलेत, तर ट्रकमधील तिघांना गंभीर दुखापत झाली आहे. आणि आता एक नजर टाकूया देशातील प्रमुख शहरातल्या आजच्या तापमानावर. आजचं तापमान प्रायोजक मैंगो एयर कूलर. इन गर्मियों में घर ले आए मैंगो एयर कूलर वाली ठंडक. यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.